चैत्र पौर्णिमेनंतर या 4 राशींचे पलटणार दिवस. वर्षभर बक्कळ पैसा, धन, ऐश्वर्य, मानसन्मान. पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर, पालटणार नशीब या राशींच्या लोकांना. मिळणार बक्कळ पैसा. कोणत्या 4 राशा आहेत ते जाणून नक्कीच घ्या. 24 एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर करणार आहे. पौर्णिमेचा दिवस धन संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. याच कारणामुळे हा गोचर अधिक खास असणार आहे. शुक्र मेष राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो जाणून घेऊया. प्रेम, धन, समृद्धी आणि सुखसुविधांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन खूप खास असणार आहे. शुक्र गोचरचा सर्व राशींच्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतोच, पण 24 एप्रिलला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शुक्र गोचर करणार आहे. पौर्णिमेचा दिवस धनसंपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. याच कारणामुळे हा गोचर अधिक खास होईल. शुक्र मेष राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो जाणून घेऊया. पहिली राशी आहे ती म्हणजे कर्क राशी. शुक्राचे गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी भाग्याचे ठरू शकते. या राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. या लोकांची पगारवाढ होऊ शकते. त्यांना यश मिळू शकते. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठे यश मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची योजना यशस्वी होऊ शकते. ज्या लोकांची परदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. पुढील राशी आहे सिंह राशी. शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे यश आणि लोकप्रियता आणू शकते. या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी या लोकांच्या निर्णयांचा आदर केला जाईल. या लोकांची प्रगती होईल. तसेच त्यांना सुवर्ण संधी मिळू शकते. यांना कोणतीही चांगली वार्ता ऐकायला मिळेल. हे लोक धार्मिक कार्यात मग्न राहतील. पुढील राशी आहे ती म्हणजे तुळ राशी. तुळ राशीचा स्वामी ग्रह गुरु शुक्र आहे. या राशीच्या लोकांसाठी शुक्र गोचर फायदेशीर ठरेल. या राशीच्या ज्या लोकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना यश मिळू शकते. तसेच परीक्षा मुलाखतीत त्यांना मनाप्रमाणे यश मिळेल. प्रयत्न करणे सोडू नये. अविवाहित लोकांचा विवाहयोग दिसून येत आहे. पुढील राशी आहे ती म्हणजे धनुराशी. शुक्राच्या गोचरमुळे धनुराशीच्या लोकांना भरपूर यश मिळू शकते. या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांचे त्यांच्या बॉसबरोबर चांगले पटेल, ज्यामुळे त्यांना लाभ मिळू शकतो. नवीन काम सुरू करू शकतात. प्रेमविवाह करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांसाठी हा शुभ ठरू शकतो. पुढील राशी आहे ती म्हणजे मकर राशी. शुक्राचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. हे लोक मोठी संपत्ती खरेदी करू शकतात आणि नवीन वाहन खरेदी करू शकतात. तसेच प्रॉपर्टी संबंधित कोणतेही वाद असतील तर पूर्णपणे मिटतील. या काळात मकर राशीच्या लोकांना भरपूर फायदा होऊ शकतो. राजकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो,